श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती उद्यापासून अधिक मास सुरू होतोय. अधिक मासामध्ये आपण भरपूर सेवा, दान धर्म भरपूर करणार आहे. पण काही लोक खरंच अशी त्यांना काहीच वेळ भेटत नाही. मी म्हणेन सगळ्यांनीच हा उपाय नक्की करा. हे उपाय काय? तर पहिली गोष्ट, तुम्ही रोज पंचमहायज्ञ करा. पंचमहायज्ञ खूप सोपं आहे. काय करायचंय, सकाळी लवकर उठलात, तो आंघोळ वगैरे झाली तुमची की पहिली आंघोळ झालेली एक चिमटीभर साखर तुमच्या खिडकीच्या बाहेर ठेवा किंवा मेन डोरच्या बाहेर ठेवा. मुंग्यांना तुमचं दान झालं, ते एक यज्ञ झाला. सोबत चहा करायच्या अगोदरच, म्हणजे गॅस जेव्हा तुम्ही पेटवाल, चहा करायच्या अगोदरच तुम्ही छोटासा कोरं कागद घ्या, त्याला थोडंसं तूप लावा आणि ते अग्नीवरती जाळा, गॅसवरती जाळा. तो एक यज्ञ झाला. तिसरा यज्ञ म्हणेल मी, एक पहिली चपाती करसाल. कोणती चपाती तुम्ही घरात, पहिली चपाती असो या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये शिजलते, अन्न पोहे उपमा काही होईल, पहिलं त्यातला एक घास तुम्ही कावळान ठेवायचा आहे, एक घास गाईच्या नावाने काढायचा आहे आणि एक घास कुत्र्याच्या नावाने करायचा आहे. असं तुम्हाला करायचं. किंवा एक चपाती जे गेली, एक चपातीचे 3 तुकडे करा, तिघांच्या नावाने तिथे ठेवा. बरे तुमच्या जवळपास गाई नसेल, कुत्रेही नाही तुम्हाला भेटणार, तिघांच्या नावाने तिथे खिडकीत ठेवा, कावळे येऊन घेऊन जातील. हा यज्ञ करायचा आहे. परत दिवसभरामध्ये तुमच्या घरात कोणी घरात येऊ, लहान बाळ येऊ, मोठं माणूस कोणी येऊ, त्याला चहा पाणी चॉकलेट्स वगैरे काही खायला द्या, साखर जरी हातावर दिली तरी चालेल. हे पंचमहायज्ञ रोज तुमच्या हातून झालंच पाहिजे. सोबत पित्रांची सेवा आपल्याला रोज करायची. आता पित्रांची रोज सेवा काय करायची, तर रोज आपली नित्यसेवा असते. रोज आपण देवपूजा करतो, म्हणजे नित्यसेवामध्ये. तर नित्यसेवेच्या अगोदरच तुम्ही काय करायचं, एक आसन घ्यायचं, त्या आसनावर बसून दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितृसूक्त वाचायचंय किंवा पितृतुष्टिका स्तोत्र. हे नित्यसेवेमध्ये आहे, ते तुम्ही रोज वाचायचे. खूप नाही, 3-4 मिनिटं लागतील. ते तुम्ही रोज वाचायचे. ते वाचून झालं की ते आसन तुम्ही तुमच्या कपाट जागा परत ठेवायचं आणि त्या आसनाला कोणाचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि हात पाय तोंड धुवायचं आणि मग तुमची रोजची सेवा, नित्य सेवा तुम्ही सुरू करायची. हे पित्रांची एक सेवा तुमची झाली. तिसरं, तुम्हाला आपण भरपूर पारायण करणार, आपण कुरुक्षेत्राचं पारायण करणार आहोत, आपण भरपूर सेवा करणार आहोत, आपण श्रीपाद श्रीवल्लभांचंही पारायण करणार आहोत, भरपूर सेवा करणार आहोत. पण त्यातल्या त्यात तुम्ही जो रोज गीतेतला 15 अध्याय जर वाचला तर तोही तेवढाच प्रभावशाली आहे, खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही जो जरी वाचला तर तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे, सुख शांती समृद्धी येणार आहे. आता गीतेचा 15 अध्याय कुठे शोधायचा, तर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तो सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही तो जरी वाचला तर तुमच्या घरातल्या अडचणी संकट सगळं दूर होणार आहे. आणि तुम्हाला कोणतीही इच्छा तुमची असेल तर तुम्ही संकल्पित कोणत्याही गोष्टी ह्या महिन्यात, अधिक महिन्यात जर तुम्ही केल्या, तुम्हाला सगळं तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार आहे. उलट अधिकच भेटेल, कमी भेटणार नाही. कारण अधिक महिन्याचं तेच विशिष्ट आहे. ह्याला पुरुषोत्तम मास त्यासाठीच म्हणतात, कारण विष्णू भगवानाचा ह्याला आशीर्वाद आहे. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण, नित्य सेवा करत जावा. चुकवू नका कोणत्याच गोष्टी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.